जनतेचा आवाज महाराष्ट्रभर आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याच अनुषंगाने आज आम्ही आलेलो आहोत दौंड या शहरात। नमस्कार, मी विश्वजित न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या इलेक्शनचं निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे आणि आज न्यूज अनकटची टीम दौंडमधील जनतेच्या समस्या असतील किंवा जनतेचा एक जो आवाज आहे, त्यांच्या मागण्या असतील किंवा एकंदरीतच जनतेचं जे म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलंच आहे, जाणून घेतोयच आणि यावरच चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत दौंडचे आमदार राहुल दादा कुल आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। नमस्कार। मला हे विचारायचं आहे, दौंड तालुक्याचं ठिकाण आहे, मुख्य शहर आहे, एक तुम्ही आमदार आहात, दौंड एक विशिष्ट एक महत्त्व आहे तालुक्यात, जसं की प्रतिपंढरपूर म्हणून देखील ओळख आहे याची, यासोबतच इथं एक मोठं जंक्शन देखील आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी दौंडमध्ये आहेत। एक आमदार म्हणून दौंड शहराच्या विकासासाठी तुमचं काय मॉडेल असेल, तुमचं काय विकासाचं धोरण असेल? दौंड शहर हे सातत्यानं सुविधा नसणारं शहर म्हणून एक दुसरी त्याची एक ओळख होती, परंतु मागच्या 10 वर्षात विधानसभा सदस्य म्हणून काम करताना या भागातील ज्या प्राथमिक सुविधा आहेत तो देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये खूप मोठं रस्त्यांचं नेटवर्क आम्ही शहरामध्ये तयार केलं। त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयाची इमारत जवळपास 35 कोटीची अंतिम टप्प्यामध्ये आहे। आपण एक कुरकुम मोरी हे 2 शहराला विभागणारा एक जो काही अंडरपास होता त्याचंही काम पूर्ण केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना दौंडला प्रांत कार्यालय व्हावं म्हणून एक मागणी होती, ते सुरू केलं। प्रांत कार्यालयाची इमारतीचं काम सुरू आहे। आता पंचायत समितीच्या जवळपास 25 कोटी रुपयाच्या किमतीच्या इमारतीचं काम मान्यता आपण घेतलेली ते सुरू करतो आहे। आपण सिनियर डिव्हिजन जे आहे न्यायालयाचं सुरू केलं आणि सेशन्स कोर्ट्स पण सुरू करण्यासंदर्भातली प्रक्रिया सुरू आहे, त्याची इमारतीचं काम चालू आहे। त्याचबरोबर पोलीस स्टेशनचं एक मोठं अतिशय सुंदर असं काम, इमारतीचं काम सुरू आहे आणि हे सगळं करत असताना क्रीडा संकुल हा एक खूप प्रलंबित विषय होता। 10 एकर जागा आम्ही ताब्यात घेतलेली आहे, ते काम आता प्रगतीपथावर आहे। त्याच्या शेजारीच जवळपास 15 कोटी रुपये उपलब्ध झालेलं आणि जवळपास 25 कोटी रुपये खर्चाचं नाट्यगृहाचं काम आम्ही हाती घेतोय आणि त्या माध्यमातून जागाही त्या ठिकाणी उपलब्ध नगरपालिकेच्या नावानं झालेली आहे। आता प्रत्यक्षामध्ये कामाला सुरुवात होईल। जवळपास अंडरपाससाठी एक 50 कोटीपेक्षा जास्त बायपाससाठी एक 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम उपलब्ध झालेली आहे, त्याचंही काम या नदीच्या बाजूचं चालू आहे। आणि दौंड शहराचा एक प्रश्न आहे की दौंड शहरात हे जुनं शहर असल्यामुळे काही प्रमुख रस्ता जो आहे तो अरुंद आहे, त्यामुळे ट्रॅफिकचं डायव्हर्शन करण्यासंदर्भामध्ये पहिलं डायव्हर्शन आम्ही करतो आहे की शिरापूर म्हणून जे सिद्धटेकच्या बाजूने येणारं पहिलं गाव आहे तिथून आपण खडकी म्हणून एक गाव आहे त्याला रस्ता काढून जी हेवी ट्रॅफिक शहरामध्ये येते ती आपण डायव्हर्ट करतो आहे। त्यानंतर देऊळगाव म्हणून एक गाव आहे, त्या गावापासून दुसरा रस्ता आपण रावणगावपर्यंत करून ती ट्रॅफिकचं दुसरं डायव्हर्शन करतो आहे। तिसरं डायव्हर्शन आपण एक शहराच्या बाहेरून खोरोडी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी एक अंडरपास करून ते ट्रॅफिकचं डायव्हर्शन करून एक बायपासेस वेगवेगळ्या प्रकारे व्हावे असा आमचा प्रयत्न आहे आणि ट्रॅफिकची सुविधा लोकांना चांगली व्हावी असा प्रयत्न आहे। त्याचबरोबर एक बोरावकेनगर टू शेती महामंडळ हा एक 15 कोटी रुपयाचा एक दुसरा बायपास आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि सगळ्या बाजूने शहरातील येणारी ट्रॅफिक ही समस्या आहे ती कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे। दुसरी एक समस्या या शहरामध्ये राहिलेली आहे पिण्याचं पाणी आणि गटरची योजना। तर पिण्याच्या पाण्यासंदर्भामध्ये पहिला 13 कोटीचा टप्पा त्याचं काम सुरू आहे, दुसरा 23 कोटीचा टप्पा त्याचं वर्क ऑर्डर झालेली आहे, ते काम सुरू होईल आणि त्यानंतर जवळपास 150 कोटी रुपयाचा तिसरा टप्पा पूर्ण करून या संपूर्ण शहरातील प्रत्येक घरामध्ये पाण्याची टंचाई येऊ नये याची काळजी आम्ही घेतो आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ही योजना मंजूर करण्यासंदर्भातले निर्देश संबंधित विभागाला दिलेले आहेत। गटर संदर्भातली सुद्धा 300 कोटीपेक्षा जास्त रकमेची योजना आपण प्रस्तावित केलेली आहे, त्याला मान्यता अजून मिळाली नसली तरी त्या बाबतीत सुद्धा संबंधित विभागाला माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत। हे 2 मोठे विषय या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण मार्गी लावतोय।
नदी आहे, नदीचं सुशोभीकरणापासून त्या ठिकाणच्या दशक्रिया विधी घाटापासून इथं वेगळ्या समाजाचे लोक राहतात. त्यांच्या स्मशानभूमी दफनभूमीसाठी वेगळे निधी आपण दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून कामं सगळी प्रगतीपथावर आहेत. आणि दौंड शहराला श्रीगोंद्याला जोडणारा एक दौंडच्या जवळचा एक जो नदीवरचा पूल आहे गारपर्यंत, तो एक 20 कोटी रुपयाचं काम चालू आहे. आपण त्या ठिकाणी फिश मार्केट केलं. आता एक खूप मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्ससह नगरपालिकेची इमारत आम्ही प्रस्तावित केलेली, त्याला मान्यता नसली तरी आगामी जो काही राज्य शासनाच्या मान्यतेचा टप्पा येईल त्याच्यामध्ये त्याची मान्यता आम्ही घेऊ. आणि या शहरामध्येच SRPचे 2 हेडक्वार्टर्स आहेत. त्यांच्या इमारती नव्हत्या, त्या आम्ही करतोय. या भागातील SRPच्या जवानांची इमारती खूप जीर्ण झाल्या होत्या, त्यांचं नूतनीकरण करणं आणि नवीन क्वार्टर्स उभा करून त्या परिसरातील सगळ्या सुविधा, मग रस्त्यापासून लाईटपर्यंत आपण त्या ठिकाणी देतोय. आणि स्वतंत्र त्यांच्यासाठी रुग्णालयसुद्धा आपण करतोय. या भागातील पोलीस स्टेशनचं जसं आपण काम करतोय तसं पोलिसांची निवासस्थानं या भागामध्ये नाही आहेत. त्याच्या जवळपास 46 कोटी रुपयाच्या 105 निवासस्थानाच्या प्रकल्पाला राज्य शासनानं मंजुरी दिली. जागा ताब्यात एवढ्या आठवड्या 15 दिवसामध्ये आली की ती कामं सुरू होतील. आणि महसूल विभागाच्या तहसीलदार प्रांतपासून सगळ्यांना निवासस्थानाची वानवा पहिल्यापासून आहे. त्यासाठी एक जागा आपण आता ताब्यात घेतोय आणि त्याही निवासस्थानाचा प्रस्ताव करून एक सर्वांग सुंदर दौंड शहर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. स्विमिंग पूलचं काम झालेलं आहे, आता इंडोर स्पोर्ट्स हॉलचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या भागामध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दौंड शहरामध्ये रस्ते हे पूर्वी खूपच खराब होते, हे मला मान्य आहे. परंतु कदाचित पूर्वी राजाश्रय आम्हाला तेवढा नव्हता, परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर 2014 नंतर परिस्थिती बदलती आहे. पूर्ण पाठिंबा माननीय मुख्यमंत्र्यांचा आम्हाला असतो आणि मुख्यमंत्री हे शासन असतं आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असतं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. मी राज्यशास्त्राचा पदवीधर आहे, मी कायद्याचाही पदवीधर आहे. त्यामुळे मला शासन काय चालतं हे चांगलं माहीत आहे. आणि आजची स्थिती जर पाहिली तर केंद्रात आणि राज्यात दोन्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि ही दोन्ही सरकारं अतिशय भक्कमपणे आमच्या पाठीशी उभी आहेत. आणि त्यामुळे या सगळ्याचा लाभ या नगरपालिका क्षेत्रातील जी राहिलेली कामं आहेत ती गतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे. तोच आमचा उद्दिष्ट आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष हे होतील, परंतु त्यांना बळ देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढतो आहे. मी राज्य शासनाच्या बऱ्याचशा कामांचा उल्लेख केला, परंतु केंद्रासंदर्भातले सुद्धा बरेचसे निर्णय त्या भागातले असणाऱ्या शासनाच्या माध्यमातून आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आहे. काही छोटे, काही मोठे. मोठा एक विषय असा होता की आमचं दौंड जंक्शन हे सोलापूर DRMच्या अंतर्गत होतं. आमची सगळ्यांची खूप दिवस मागणी होती की ते पुणे DRMच्या अंडर यावं. रेल्वे राज्यमंत्री असताना माननीय दानवे साहेब इथं आले, त्यांनी व्हिजिट केली, बैठक घेतली आणि सूचना दिल्या. आमचं दौंड जंक्शन हे विनाकारणच जे सोलापूरला अडकलं होतं ते पुण्यामध्ये आलं. वंदे भारत सुरू झाली, दौंडला थांबा व्हावा ही छोटीशी मागणी होती. स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये पत्र दिलं, स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलले आणि तो थांबा या आठवड्यात आम्हाला मिळाला. रेल्वेच्या जे काही कनेक्टिव्हिटी दौंडची खूप पुण्याशी चांगली आहे. जवळपास 8-10 हजार लोक रोज अपडाऊन करतात, खूप समस्या आहेत. तर त्या संदर्भामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्री, रेल्वे मंत्री माननीय अश्विनी साहेबांशी बोललेले आहेत. तर अश्विनी वैष्णव साहेबांशी बोललेले आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा जसं आपण वंदे भारत जशी सुरू झाली तशी नमो भारत ह्या छोट्या पल्ल्याच्या ज्या AC ट्रेन सुरू होतील ती दौंडला पहिल्या 50मध्ये सुरू करण्याचं अभिवचन त्यांनी दिलेलं आहे. आणि लोकोशेडचं या ठिकाणचं काम दानवे साहेब आल्यानंतर गती पकडली, त्यामुळे सुद्धा रोजगाराच्या समस्येवर मार्ग निघणार आहे. अशा प्रकारे ही निवडणूक जरी फक्त एक सर्वसाधारणपणे नेहमीप्रमाणे येणारी निवडणूक दिसत असली तरी केंद्र सरकार, राज्य सरकार हे आमच्या पाठीशी उभं आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकमेव मी आमदार असा आहे की जो भारतीय जनता पार्टीचा आहे. त्यामुळे दोन्ही सरकारच्या माध्यमातून या भागातील प्रश्नांना गती देण्यासंदर्भात आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि त्यामुळे आमच्या विचाराची नगरपालिका आली तर तसंही आम्ही काम, यावेळेस आम्ही मागच्या वेळेस मायनॉरिटीज होतो, नगराध्यक्ष आमच्या होत्या, तरी काम केलं आहे. जर लोकांनी चांगला कल दिला आणि आम्ही जो उद्दिष्ट ठेवून ही निवडणूक सामोरे जातो आहे त्या संदर्भामध्ये जर लोकांनी कल दिला तर नक्कीच केंद्राचा आणि राज्याच्या संदर्भातली जी भूमिका आहे ती पार पाडण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे. नागरी संरक्षण मंडळ, भारतीय जनता पार्टी, RPI आठवले गट आणि PRP यांच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना मी, माननीय माजी नगराध्यक्ष प्रेमसुखजी कटारिया व आमचे सर्व सहकारी अतिशय व्यवस्थितपणे निवडणुकीचं नियोजन करतायत.
सगळ्यांना सगळ्या क्षेत्रातील सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सगळ्या घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्यांचं समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. त्यामुळे काही थोडीफार नाराजी किरकोळ स्वरूपाची होती, तीसुद्धा दूर करण्यामध्ये आम्हाला यश आलं आहे. आणि आता मी मतदारही नाही आहे, मी या निवडणुकीमध्ये एवढा सक्रिय कधी नव्हतो, मी उमेदवारही नाही आहे. माननीय प्रेमसुखजी कटारे हे सुद्धा स्वतः उमेदवार नाही आहे. परंतु आम्ही दोघांनी ठरवलं आहे की आता या शहराची जी काही लांबलेली कामं आहेत ती अतिशय गतीनं पूर्ण करण्याची निवडणूक आहे. निश्चितच तुम्ही जरी सक्रिय आता झालेला आहात आणि दौंडचं जेव्हा आपण राजकारणाचा विषय काढतो किंवा आत्ताची जी निवडणूक आहे, तुमच्या दोघांची नावं प्रत्येक जनतेच्या मुखात आहेत. तुम्ही मगाशी एक पोलीस स्टेशनचा एक मुद्दा काढला. आम्ही मगाशी पोलीस स्टेशनची जी प्रस्तावित जी बिल्डिंग आहे त्याचं काम पाहत होतो. अतिशय विस्तीर्ण अशी बिल्डिंगचं काम होतं आहे. पण जेव्हा दौंड शहराचा विचार केला जातो तेव्हा गुन्हेगारी किंवा सुरक्षिततेचा प्रश्न देखील अशा बातम्या कानावर पडतात, असे तो चर्चा केली जाते. तो मुद्दा एक ऐरणीवर आला आहे सुरक्षेचा. याबाबत हे कितपत खरं आहे आणि त्यावर काय आवश्यक अशा सोयीसुविधा आपण करणार आहात? काय तर खरं तर विरोधकांना माझ्या जितका एक 25 वर्षाचा राजकीय अनुभव पाहता, त्यांनी वेगवेगळ्या संस्थांवर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी त्यांना संधी दिली. लोकांनी का संधी दिली हे विचारणं माझा अधिकार नाही, कारण की मतदाराला कुणाला निवडून द्यायचा हा अधिकार आहे आणि त्यांनी दिलेला निर्णय हा मला मान्य करणं भाग असतं. परंतु यांना ज्या ज्या ठिकाणी संधी दिली त्या ठिकाणी यांनी काय काम केलं हे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे आणि ते सांगितल्यानंतरच ते काय काम करणार हे त्यांना सांगता येईल. आम्ही शुभारंभाच्या सभेत सांगितलं की आम्ही ही निवडणुकीला सामोरे जाताना कुणावर टीका करणार नाही. आम्हाला समोरचा काय करतो याच्यावर बोलायचंही नाही. फक्त एकच वाक्य मी बोलेल की तुम्ही आत्तापर्यंत काय केलं हे मांडा आणि काय करणार हे मांडा. आम्ही सुद्धा काय केलं हे मांडू, कार्य अहवाल लोकांच्या हातात देऊ, आम्ही काय करणार या संदर्भातला जाहीरनामा लोकांच्याकडे देऊ आणि लोकांना मतदान करण्याचं आवाहन करू. इतिहासही आपल्याला सगळ्यांचा महत्त्वाचा असतो. तसं माझे दोन्हीही जे काही जाहीरनामे मी विधानसभेच्या 14च्या आणि 19च्या निवडणुकीला मी लोकांसमोर जाहीरनामे जे मांडले होते ते जवळपास 100%च्या आसपास आम्ही पूर्ण केले आणि जाहीरनाम्यात नसणारी सुद्धा खूप काही कामं आम्ही त्याच्यापेक्षा ॲड ऑन कामं पूर्ण केली. आता याच्यामध्ये हा खोटं बोलतो, हा चांगला वागत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी नेहमी वेगवेगळ्या समाजात एकमेकांच्या विषयी होत राहतात. तशी ही सवंग त्यांची प्रतिक्रिया असावी. मला अजून कुणीही लेखी स्वरूपामध्ये कुठेही असं सांगितलेलं नाही की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती खराब आहे. माझा जर दावा असा आहे की 15 वर्षापूर्वीची या तालुक्याची कायद्याची सुव्यवस्थेची परिस्थिती, 25 वर्षापूर्वीची परिस्थिती ह्याचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर शहरासह तालुक्यामध्ये अतिशय उत्तम कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ठेवण्यामध्ये आम्हाला यश आलं आहे. वाळूचं पूर्ण उत्खनन जे बेकायदेशीर होतं ते आम्ही रोखलं. या परिसरातील वेगळ्या टोळ्या ह्या नामशेष झालेल्या आहेत. पूर्वी दहशतीत वावरणारा दौंड तालुका आज मात्र सर्वसामान्य माणूस अतिशय चांगल्या सामाजिक वातावरणामध्ये वावरतोय आणि हे वातावरण निर्माण करण्यामध्ये आमचा खूप मोठा हातभार आहे. योग्य असेल त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, चुकीचं असेल त्याला समज दिली पाहिजे आणि समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. हा आमचा प्रयत्न यशस्वी होतोय असं माझं मत आहे. कुणाला त्याच्यावर टीका करायची असेल तर उदाहरणासह कारणासह करावी. सवंग टीका कुणीही करू नये. जर त्याला लेखी कुणी अर्ज केला असेल, त्याची शासनाने दखल घेतली नसेल, एखाद्या अधिकाऱ्याने दखल घेतली नसेल तर आपण त्याची निश्चितपणे दखल घेऊ. पण निवडणूक आले की आरोप करायची हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम असल्यामुळे मी त्याच्यावर त्याला फारसं महत्त्व देत नाही. तर हे होते दौंडचे आमदार राहुल कुल. त्यांनी दौंड या शहराच्या विकासासाठीचं जे मॉडेल आहे ते आपल्यासमोर मांडलं आहे. सर धन्यवाद. न्यूज अनकटच्या संपूर्ण टीमकडनं आपले आभार.